नमस्कार, स्नेहासंबंधांची फॅमिली या चॅनलवर सगळ्यांचं स्वागत आहे. तर दुपार झाली आहे बघा, आणि हाल बघा, घाम किती येतोय. कारण गरमीच एवढी आहे की काय विचारू नका. कारण फॅन वगैरे सगळं बंद केलेलं आहे. म्हणजे जरा झाडून वगैरे घ्यायचं होतं. तर आता झाडून वगैरे सगळं झालंय, धुणं वगैरे धुवून झालंय. धुणं पण थोडंच होतं, पण आता जेवणाचं चाललंय. तर जेवणाला काय ह्यांना विचार, बटाट्याचं भरता, तर म्हणजे बटाट्याचं भरीत. तर मग बटाटे जरा एक्स्ट्राच टाकले होते, कारण मी काल भिजू घातली होती उडदाची डाळ आणि तांदूळ भिजू घातलेले. तर संध्याकाळी डोसे करायचा आहे त्यासाठी. तर आता वाजले तर 12. आता बारीक करायला लागले कारण उशीर झाला कामाच्या ह्याच्यात. तर आता तांदूळ ठेवले, चांगलं भिजलेला आहे तांदूळ आणि उडदाची डाळ. तर आता ह्याला बारीक करून घेणार आहोत संध्याकाळी डोसे आणि बटाटा. तर आता बटाटे जास्तच शिजवायला टाकले होते आता भरीत करायला. परत 3-4 ला भाजी करून ठेवते, म्हणजे संध्याकाळसाठी डोशासोबत ती भाजी खाता येईल. आणि बघू, दह्याची चटणी करेल. दह्याची तसं तर खोबऱ्याची चांगली लागते. तर हे बघा असं बारीक करून घेतलाय. आता हे आंबू देणार आहे संध्याकाळपर्यंत. तर आता बघा ह्याचे डोसा करायचा का इडली करायचं हे ना विचारूनच करते. आणि इथे भात शिजायला टाकलेला, भात शिजत आलाय. ह्याच्यामध्ये बटाटे टाकलेले शिजायला, त्यातलं थोडंसं भरता आणि बाकीच्याची भाजी करून घेणार आहे. तर तुम्हाला दाखवते. तर आता बघा दुपार झाली आहे. तर आता बनवलाय बघा असा मोकळा मोकळा भात. आणि इथं असं बटाटे शिजवलेले होते, त्याच्यामध्ये कांदा, थोडंसं तिखट आणि मीठ टाकलंय. तर असं भरीत केलंय आणि 2 लोणच्याच्या फोडी. तर ते मी खाणार आहे, ह्याने खातात का नाही माहित नाही. आणि बघा इथं गोड गोड लाडू, गोड आहेत, चांगले आहेत. तर आता असं चाललंय आमचं जेवण. तर या सर्वजण जेवायला तर भरपूर दिवसातून बटाटो हे खावं वाटत होतं. लय दिवस झालं काय मी खायचं भाज्या मनच करत नाही गरमी दिवसात. म्हणलं बटाटोचा आपला भुर्ता बनवून खावं. गरमीचं काय हाल खावा. गरमी भरपूर ती सांगायची गरज नाही. भरपूर रोज काय निमंत्रण दिलंय का नाही पावसाला? दिलंय पण ती पड नाही की आता काय करू. साऱ्या गावान दिला असेल. तर आता असं मोकळा भात आहे, त्यासोबत असला तर मी खाणार आहे लाल चटणी आणि तूप आणि सोबत लोणचं. हे भुर्ता आणि लोणचं. या सगळे जेवायला संध्याकाळचा आहे कुठला बेत? डोशाचा. डोसा बारीक करून ठेवलंय आता. तर आता ह्याला दिलंय काम. तर तू डोसा खाणार आहे इडली खाणार आहे? डोसा. डोसा याला आवडत आहे, तर आता डोसाच बनवायचा आहे. मी म्हणत होते म्हणजे ह्यांना विचारून करायचं होतं इडली का डोसा, पण डोसा बनायलाय. तर डोसा करणार आहे. तर आता ह्याची भाजी करून घेते आणि पप्पासनं विचारलं दहीची चटणी. पप्पाला मी डोसा सांगितला. पप्पांचं काय नसतंय, पप्पा इडली डोसा दोन्ही काय बी खाऊ शकतात. तर मित्रांनो आता मला बनवायला लागले डोसे. तर मम्मीने पहिलं प्लॅनिंग करून ठेवली होती डोसे बनवायचे. तर मला असा आकार द्यायचा डोस्याचा. अजूनही बनवले क्रंची क्रंची डोसे. क्रंची डोसे, त्यासोबत बटाट्याची भाजी. ते टेस्ट तुम्हाला दाखवतो परत. चटणी पण केली आहे, चटणी ठेवली फ्रीज मध्ये. तर बघा आता तूप टाकून चांगलं मस्त भारी क्रिस्पी भाजल्या, सगळे क्रिस्पी झाले तसे. तर आता बघा बनवायला लागलं. याच्यामध्ये भाजीमध्ये ना तडका दिला. तर कांदा, लसूण, मिरची हे सगळं टाकून तडका दिलाय. आणि कढीपत्ता आपल्या गावाकडचा आहे, जिरे मोहरी टाकून तडका दिला. तर आता हे बनायला लागलंय. तुम्हाला सगळं बनवून टेस्ट करून सांगतो. तर मित्रांनो आता बघा मी स्कूलवरनं आलतो. आज मी करत होतो अभ्यास. उद्या मी जाणार आहे स्कूलला. का आज मी गेलतो. उद्या स्पोर्ट्सचा दिवस आहे, डान्स आहे. अजून पप्पा बी आल्यास अभ्यास करतो, तुम्हाला दाखवतो. पप्पा रामशीर पडल्यात. काय करायचं बाळा, आता गरमी आहे. गरमीत सर्व एसी चालायला लागला. स्पीड मध्ये अभ्यास बी चालला. इथं एवढा अभ्यास केला. आता मी काय बनवावं लागते? मम्मी बनवले डोसे. बनव तर मम्मी आता बनवायला लागली डोसे. आता मी करतो अभ्यास. छानच बनव क्रंची. तर मित्रांनो बघा आता मस्तपैकी आपला डोसा बनवून तयार आहे. तर बघा डोस्याची भाजी सोबत दह्याची चटणी. इकडे डोसा बनवून घेतलाय तर पूर्ण मस्तपैकी प्लेन डोसा आहे, मसाला डोसा नाही ना. प्लेन अँड क्रिस्पी बघा कसला कडक झाल्यावर. तर मित्रांनो बघा आता जेवण वगैरे करायचं म्हणून आता आंघोळ केली, तसंच बसलो होतो. तर आता म्हणलं हे करावं. आंघोळ केली आणि तसंच एसी मध्ये बसलो, कारण की गरमी भरपूर आहे. बाहेर आलेल्या माणसाला गरमी लागते. तर आता टेस्ट करून बघू.
मीठ कमी आहे तेवढा मीठ आण क्रंची करंची भरपूर ही पण बघा चटणी. वीर त्याची चटणी संपली का ही चटणी छान आहे चांगले स्वीट चटणी आहे स्वीट. तर या सगळे डोसे व्हिडिओ खायला आवडला असला तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. तोपर्यंत सगळ्यांना बाय.